नमस्कार, मी नितीन चंद्रकांत देसाई। बालगंधर्व शताब्दीच्या निमित्ताने आज खरंच मनाला समाधान येतं की अशा एक थोर व्यक्तीचा चित्रपट काढताना त्यांचा जीवन काल अभ्यासता आला। बालगंधर्व हे एक असं वेगळं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी त्यांच्या आयुष्यात कलेसाठी, स्वतःच्या संगीतासाठी सर्वस्व पणाला लावून सर्वस्व या कलेमध्ये समर्पित केलं। त्यांचं स्वतःचं आयुष्य त्याच्यासाठी वेचलं गेलं। त्यांनी ज्यावेळी सोनं 10 रुपये तोळं होतं त्यावेळी त्यांनी 70-80 हजाराचे सेट्स बाबूराव पेंटर सारख्या महान व्यक्तींकडनं करून घेतलेले। त्यांनी त्या भरजरी साड्या, ते दागदागिने, नंतर ते ज्या पद्धतीने आपल्या नाटकासाठी मेकअप करायचे, तर त्याच्यासाठी त्यांनी जे स्वतःच्या स्किनसाठी दुधाने आंघोळ करायचे आणि 3 ते 4 तास तो मेकअप चालायचा। 17 ते 18 तास ते त्या साड्या ज्या भरजरी आणि एवढ्या जड असताना ते घालून परफॉर्म करायचे। वन्स मोर वरती वन्स मोर द्यायचे। एक महत्वाचा प्रसंग म्हणजे त्यांचं स्वयंवर हे नाटक गाजल्यानंतर किंवा मानापमानाचा प्रयोग होता आणि त्यावेळी तो पहिल्या शुभारंभाच्या प्रयोगाच्या दिवशी त्यांच्या मुलीचं निधन झालं आणि ते जेव्हा त्यांना सांगण्यात आलं आणि जेव्हा तो प्रयोग कॅन्सल करण्यात यावा असं सगळ्या मंडळींचं म्हणणं झालं, तरी पण बालगंधर्वांनी सांगितलं की नाही, हा प्रयोग होणं आवश्यक आहे। रसिक माय जनता ही वेगवेगळ्या गावात हा प्रयोग पाहण्यासाठी आलेली आहे आणि हे दुःख नारायणाचं आहे। तर हे त्याच्यासाठी मी माझ्या भूमिकेच्या ह्याला कमी पडू देणार नाही आणि मी परफॉर्म करणार। आणि त्यांनी ज्या पद्धतीने तो प्रयोग केला, त्यांना तेव्हाही पण वन्स मोर मिळत गेले। त्यांनी तो प्रयोग 16 तास केला आणि त्याच्यानंतर ते घरी जाऊन आपल्या बायकोच्या कुशीत अंबाडा देऊन रडलेले आहेत। तर असं जे व्यक्तिमत्व, असं जे स्वतःच्या कलेसाठी स्वतःचं आयुष्य झोकून देणं, स्वतःच्या फॅमिलीपेक्षाही त्यांनी कलेसाठी, कलाकारांसाठी किंवा प्रेक्षक रसिक माय जनतेसाठी केलं। त्यांनी त्यांचं सगळं आयुष्याची पुंजी ह्या नाटकामध्ये, त्यांचं कलेवरचं प्रेम दिसून येतं, जे आत्ताच्या नवीन पिढीला, आत्ताच्या सगळ्या आम्हा लोकांना हे खरंच घेण्याजोगं आहे। अशा व्यक्तींची जेवढी सेवा करू, अशा व्यक्तींवरती चित्रपट निघाल्यानंतर अभिराम बडकमकरने एक चांगलं पुस्तक पण काढलं। त्याच्यात भरपूर त्या तपशिलात सगळं लिहिलेलं आहे, कारण चित्रपट हा 2 तासाचा, 2.25 तासाचा असतो। त्याच्यातले जे प्रसंग असतात त्याच्या व्यतिरिक्त पण त्यांचं आयुष्य भरपूर मोठं हे होतं। पण 125 वर्षाच्या पूर्वी जेव्हा त्यांनी या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या, एक मराठी नाट्यसृष्टीला, संगीत नाटकांना एक सुवर्ण काळ असा निर्माण करून गेलेल्या अशा व्यक्तिमत्वाला आपण मानाचा मुजरा करायला पाहिजे। मी वंदन करतो आणि बालगंधर्वांच्या स्मृतीला अभिवादन करत हा माझा शताब्दीच्या निमित्ताने अगदी मानाचा मुजरा।